यांचा देखील, जे देखील अडोलीचे आमचे खेळाडू आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा नुकतीच पार पडली खुल्या गटातील. नितीशदादा पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल आमच्या पेट्रोल बाईंच्या शुभ हस्ते. वळूयात आपण मॅचच्या दिशेने. सामना महत्वपूर्ण. चेंज द गेम वडवली बीच्या विरोधात साईश खारबाव मध्ये आघाडीला आलेले आहेत ते ऋतिक पाटील आणि त्यांच्या सोबतीला तुम्हाला पाहायला मिळतोय तो कल्पेश पाटील. ओ पहिला चेंडू वेगवान स्लाइस करण्यात आला. डीपिश कप पॉइंट ला फील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पार. धावा 4 सौकार. वाईड ऑर्करचा प्रयत्न करत होता खारबाव एक्सप्रेस. रिषभ काठे यांना आपण बघतोय. वेग ही त्याची ओळख आहे आणि वेगासोबत नियंत्रण त्याचा आपण सातत्यानं बघत असतो. कुठेतरी वाईड ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न जो फुलर लेन गेला आणि चांगला फटका स्लाइस करत असताना मेरिटवरती खेळला ऋतिक. पहिला चौकार. तयार होतील बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा रिषभ. त्यांच्या विरोधात ऋतिक आहे. ऑन साईडला डीप मिड विकेट आणि वाईड ऑफ लॉंग ऑफ ऋतिक साठी तटिया सर्कलच्या बाहेर. मिड ऑन मिड ऑफ आतमध्ये तयार होतात गोलंदाज. राईट मध्ये विकेट. ओ खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढला त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग. मिड ऑफ मध्ये आपण बघू शकाल एकाच हाताने चेंडूला त्यांनी उचललं. लगेच वळण घेतलं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. त्या अवधीमध्ये ऋतिक नॉन स्ट्राइक विकेटला पोहोचला होता. वेगाने एक रन कंप्लीट करण्यात आले. एका धावेच्या सहाय्यानं धावफलक आपण बघितलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे 5 या आकड्यावरती. 5 रन्स 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 तुल्यबळ संघ आपण बघतोय आणि दोघांनाही वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे ती या स्पर्धेमध्ये. दोन्ही संघांचं मी मनापासून कौतुक करेन आमच्या मॅनेजमेंट कमिटीद्वारे की दिलेल्या वेळेमध्ये ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. साईश खारबाव आणि चेंज गेम अडोली दोघांमध्ये हा सामना. पहिला डाव सुरू आहे. षटक पहिलंच रिषभचं. वेगासाठी प्रचलित असलेला हा गोलंदाज आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती. समोर कल्पेश. ओ वेगवान चेंडू. फुटवर्कचा अभाव कुठेतरी जाणवला या फटक्यासाठी. ड्रिल करून दाखवतात. डावा पाय जो थोडा लेगस्टमच्या दिशेने आला तो कुठेतरी मिडल किंवा ऑफस्टमला गेला असता तर एक चांगला फ्रंट फुटवरती फटका पाहायला मिळाला असता कल्पेशच्या बॅटमधून. डॉट बॉल. द्वंद्व तुम्हाला चांगलं पाहायला मिळेल. दोन्ही संघ जर आपण बघितले याच दरम्यान साईश खारबाव संघ मैदानामध्ये खेळतो आणि खारबावचे सरपंच महेंद्र पाटील साहेब आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. खेळत आहेत. यस निश्चितपणे जेव्हा जेव्हा साईश खारबाव संघ तुम्हाला पाहायला मिळतो या गावातील सरपंच प्रथम नागरिक तुम्हाला मैदानाच्याच आतमध्ये ते पाहायला मिळतील. ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. वेगाने पोहोचलेला आहेत आणि आमचे समालोचक मित्र तुषारजी शिंदे सर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावसंख्या आपण बघू शकाल 6. चेंडू अजूनही 2 शिल्लक आहेत. समोर ऋतिक. रिषभच्या अगेन्स्ट जेव्हा ऋतिक येतोय कारण ऋतिकने एक चौका ठोकलाय. सो दोघांमध्ये चांगलं बॅटल आहे. जास्त वेळ घेत्या कृपया करून. रिधम फलंदाजाचा तुटतोय मग तो बाजूला होतोय पुन्हा गोलंदाज. याचा फटका आमच्या मॅनेजमेंट कमिटीला बसतोय. वेळ जास्त चालला. रिषभ काठे. खोलवा टप्पा. लोवा फुल टॉस गेला आणि चेंडू सरळ साईड स्क्रीन वरती. स्ट्रेट ड्राईव्हचा सुंदर फटका. 4 धावा.
दोन चौकार आल्याबरोबर उडवला चेंडूला व्यासपीठाचा वरतुरा चेंडू सरळ काऊ कॉर्नर सीमा पार षटकार षटक पहिलं संपन्न धावा धावफलकावरती आपण बघतोय नाबाद चेंज द गेम वडवली बीच्या 16 धावा 16 रन्स नो लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर जवळ आपण सन्मान सोहळ्याकडे ज्यांचं नुकत्याच आगमन झालं शाखा प्रमुख खरं तर आहेत परंतु क्रिकेटवरती ज्यांचं नेहमीच प्रेम राहिलंय स्वर्गीय सतीश दादा प्रतिष्ठान ही स्पर्धा देखील निळजेच्या क्रीडांगणावरती आपण बघितली दुसऱ्या पर्वामध्ये आणि चेंज गेम वडवली बी संघावरती खास करून त्यांचं नेहमीच प्रेम राहिलं या संघाला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जे नेहमीच पुरस्कृत करत आलेले आहेत आदरणीय सुभाषदादा पाटील आपण यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत या सन्मानासाठी मी विनंती करेन दिनेशजी धुमाळ साहेबांना आपल्या शुभेच्छा आपण आदरणीय सुभाषजी पाटील साहेबांच्या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे मोठी स्पर्धा निश्चितपणे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटमध्ये स्वर्गीय सतीश दादा प्रतिष्ठान चषक आणि वडवली बी संघ जेव्हा जेव्हा आपल्याला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये निश्चितपणे पाहायला मिळतो बहुतांशी हेच पॅकर्स असतात वडवली संघाचे सुभाषदादा पाटील यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे मनपूर्वक आभार दादा आपण पुन्हा आमच्या व्यासपीठावरती आसन असावा 16 धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये ऋतिक पाटीलने इम्प्रेसिव्ह खेळ केला रिषभ काटे जे वेगासाठी प्रसिद्ध आहेत परंतु दुसऱ्या बाजूने धावसंख्येचा वेग त्यांच्या विरोधात वाढवला सुरुवात करत असताना धावसंख्येची चेंज गेम वाढवली बी साठी ऋतिक पाटीलने धावसंख्या 16 षटक पहिलं संपन्न आलेलं आहे समोरच्या कडून बॉलिंग मार्कवरती गोलंदाज अक्षय कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या स्क्रीनवरती पहिला चेंडू घेऊन गोलंदाज ऑन दी अपचा प्रयत्न होता टप्पा पडला आणि काहीसा वळण घेत असताना चेंडू आदरणीय सुभाषदादा पाटील यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी चेंजिंग वडवली बीच्या फलंदाजांसाठी पारितोषिक 11,000 11,000 बॅक टू बॅक 3 सिक्सर्स साठी तो नामांकित संघ आहे साईश खारबाव आणि दुसऱ्या बाजूला चेंजिंग वडवली बी तुल्यबळ लढत तुम्हाला शेवटपर्यंत निश्चितपणे पाहायला मिळेल पहिलं षटक जरूर राहिलं ऋतिकचं दुसऱ्या षटकाचा पहिला निर्धाव आला आणि त्याबरोबर खोलवर टप्प्याचा चेंडू रिॲक्शन आपण बघू शकाल गोलंदाज अक्षयची लेगस्टम्पच्या अगदी जवळून गेला इट इज वाईट बॉल एका धावेच्या सहाय्यानं धावफलक आपण बघतोय 17 या आकड्यावरती एकंदरीत 13 मॅचचा शेड्यूल आहे आजचा या अंतिम रात्री मधला हा सामना आय थिंक 6वा धावफलक आपण बघितलं तर ते 17 वरती प्रेक्षक आता मोठ्या संख्येने तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळतात स्पर्धेचा आनंद घेतात लॉफ करण्यात आला मिसटायमिंग की प्रॉपर चेंडू तर हवेमध्ये एलिव्हेशन कितपत ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला क्लिअर करेल चेंडू पहिला आलेला कल्पेशच्या बॅट मधून बहारदार षटकार नंतर आउटसाठी लेगस्टम्प वाईड आला आणि आता कल्पेशला देखील सूर गवसला असं आपण म्हणू शकतो कारण पहिले 3 चेंडू ज्यामध्ये फक्त 1 रन त्याच्या बॅटमधून आले होती 2 डॉट बॉल हाताळले होते पहिला डॉट बॉल रिषभ कडून आला होता कमी गती शॉर्ट ऑफ लेंथ होता लेंथ कमी करण्यात आली गती कमी करण्यात आली कारण वेगाने धावा समोरचा संघ उभारतोय सो आता गती कमी करण्यात यावी हा प्रयत्न गोलंदाजाचा सक्सेसफुल डॉट बॉल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 23 या आकड्यावरती पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगती पथावर आहे डीप लॉंग ऑन आहे कल्पेशसाठी डीप स्क्वेअर लेग आहे आणि त्यासोबत एक्स्ट्रा कव्हर
हो, पूल करण्याचा प्रयत्न, जागेवरती उभा राहायला रूम हलकासा जरूर त्याने क्रिएट केला, परंतु आता ड्रिल करून दाखवतात. कदाचित बॅटचा चेहरा उघडला असता, ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न झाला असता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला असता जर त्याला तितकंसं महत्त्व नाही आहे. परंतु हा प्रश्न तिथे कल्पेशच्या मनामध्ये देखील जेव्हा ड्रिल करत होते त्यांनी तसंच केलं. बॅटचा चेहरा उघडला, कदाचित हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडला. परंतु हा डॉट बॉल धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 23. चेंडू या षटकामधला 5वा थांबला आणि वळवला चेंडूला पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर्ड मिड विकेटचा बाहेर षटकार. त्यांवरती धावा देखील आल्या, त्यात 10. एकंदरीत षटक 2 संपन्न पॉपअपमध्ये चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. धावसंख्येला वारत असताना ऋतिक पाटील आणि कल्पेश पाटील मध्ये 16.50 करंट रन धावफलक 33 धावा धावफलकावरती. नजरने देखील मध्ये मध्ये कमबॅक केलेलं आपण बघितलं. तेव्हा पहिला चौकार आला, त्यानंतर ऋषभने देखील कमबॅक केलं होतं, परंतु त्याच्या दोन्ही शेवटच्या चेंडूंवरती धावा आल्या 10. आणि इथे देखील तेच घडलं. शेवटच्या 2 चेंडूंवरती पुन्हा 10 आल्या आणि जे करंट रन हवं होतं दोन्ही फलंदाजांना ते त्यांना मिळालं, त्यांच्या संघाला मिळालं आणि धावफलक चेंज देखील वडवली बीचं जाऊन पोहोचलेला आहे 33 वरती. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आदरणीय सुभाषजी पाटील साहेब जे निलजेच आहेत त्यांच्याकडून 11,000 रुपयांचा पारितोषिक आहे वडवली बीच्या फलंदाजांसाठी. 5 षटकांचा पहिला डाव आहे आणि या स्पर्धेचा नियम आहे की 5ही षटकांसाठी तुम्हाला 5 फ्रेश गोलंदाज या ठिकाणी वापरावे लागतात. हा मोठा प्रश्न 5व्या षटकाचा यक्ष प्रश्न म्हणू शकतो मी कोणत्याही कॅप्टनला पडला असेल, कारण नेहमीच तुम्हाला ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रत्येक संघाकडे 3 ते 4 खेळाडू असतात. चौथा गोलंदाज देखील ऑप्शनला असतो काही संघांकडे. एखादा गोलंदाज तुम्हाला 2 षटक हाताळत असताना पाहायला मिळतो, परंतु इथे 5 षटकांसाठी 5 फ्रेश गोलंदाज. वेळ जास्त घेतात कृपया करून साईश खारबाव. आज खऱ्या अर्थात विचार केला तर विकास सीसी मानकरी संघ देखील खेळताना दिसेल आणि त्या संघाला पाठीराखा म्हणून रामकाका मराठे आणि त्यांच्या साथीनं हॅलो बाचिक बाबा मराठे असतील, भगवान काका मराठे असतील आणि लक्ष्मणजी गडगे असतील, प्रवीणजी गडगे या आपण व्यासपीठावरती आपला देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. भाचरजी खाडे देखील असतील, या आपण स्वागत आहे आपलं. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते सूरज पाटील, बाहुबली या नावाने ते प्रचलित आहेत. टेकन लाऊड साऊंड फर्स्ट विकेट डाऊन. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 33 वरती. चेंज गेम वडवले बी ला पहिला धक्का.
या ठिकाणी जाणवला फटक्यासाठी आणि त्याचंच कारण की तुम्ही रेषेच्या चेंडूच्या रेषेपर्यंत न आले मग तेव्हा अशा पद्धतीने बॅटची कडा जास्त करून लागत असे आणि ती कडा लागली. पाठीमागे झेल पकडला विकेट किपरने आणि सूरजला पहिलं यश. ब्रेकथ्रूची गरजच होती, धावांचा वेग वाढत चाललेला. सो साईश खारबावला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला आहे तो सूरज पाटीलने. ऋतिक पाटील बाद झाले ज्यांनी आक्रमक 15 धावसंख्येचं योगदान दिलं अवघ्या 6 चेंडूंमध्ये, ज्यामध्ये 2 सुंदर चौकार तर एक तितकाच मोठा षटकार आला होता. लेफ्ट हँडर आलेला जेन्युइन ऑलराऊंडर या संघाचा कमलेश पाटील. सूरज राऊंड विकेट. पूर्णपणे टप्पा पडला आणि त्यानंतर अचंबित करणारा चेंडू होता. नवीन आलेल्या फलंदाजाला अशा प्रकारचं तुम्ही बाउन्सर जेव्हा टाकता कुठेतरी त्याच्याकडे देखील उत्तर नसतंच आणि ते उत्तर इथे तयार नव्हतं फलंदाजाकडे देखील. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू असं वाटला की जवळ येतोय कमलेशला. फक्त बॅटचा चेहरा त्यांनी उघडला होता, लेट कट करण्याचा प्रयत्न होता तो बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. या ठिकाणी मिनी हेलिकॉप्टर बॉटमॅनच्या सहाय्यानं लिफ्ट करण्यात आलं चेंडूला. लॉंग ऑफ मध्ये फंबल लेझीनेस पाहायला मिळाला. पाठीमागे चेंडू आणि अखेर सीमा पार. 4 धावा चौकार. असला आणि चेंडू आउटफील्डमध्ये बहुतांशी फसवतच असतो क्षेत्ररक्षकांना. बॅकिंगला आलेला क्षेत्ररक्षक त्याच्या देखील अबाक्या बाहेर गेला आणि अखेर 4 ने धाव फलक पुढे. 37. फुल टॉस आहे, टर्न करण्यात आलाय. बॅकलिप मोठी होती आणि टायमिंग प्रॉपर. स्क्वेअर लेगला भेदून हा चेंडू सीमा पार. भव्य षटकार. सोने पे सुहागा आपण म्हणू शकतो. फक्त टर्न करण्यात आला टायमिंग प्रॉपर. ज्या टायमिंगच्या सहाय्यानं चेंडूला स्क्वेअर लेगचा बाहेर पाठवलं कमलेशने. धावसंख्येला आकार देत आहेत धावा झालेल्या त्या 43. विकेट जरी मिळाली असली धावांचा वेग कुठेही कमी झालेला नाहीये. तो वेग कमी करावा लागेल मॉलिंग युनिटला या ठिकाणून साईश खारबावसाठी. डाव पहिला सुरू आहे. षटक प्रगतीपथावर तिसरं, ज्यामधला चेंडू एक अजूनही शिल्लक. राऊंड विकेटने सूरज. चांगला फटका ऑन दी अप. मिड विकेटचा बाहेर जाईल चेंडू. शेवटच्या 3 चेंडूंमध्ये धावा आल्या त्या 16 आणि हे षटक देखील जे करंट हंड्रेड सुरू होतं त्याच करंट हंड्रेडने पुढे चाललंय. एकंदरीत 3 षटक संपन्न, 1 गडी बाद. चेंज द गेम वळवली बीचा धाव फलक 49-49. बेस बनवला गेला पहिल्या 2 सलामीवीरांनी आणि त्यानंतर मात्र तुम्ही करण पाटीलची फलंदाजी पाहिली आहे. अतिशय अप्रतिम फलंदाजी त्याची देखील. कमलेश पाटीलची फलंदाजी तुम्ही पाहिली आहे, अतिशय अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. पहिला चेंडू फेस करत असताना थोडासा अडकळताना पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर एक फुलटॉस भेटला आणि त्यानंतर एक मात्र तुम्हाला अर्ध्या पिचवरती चेंडू भेटलाय आणि त्याच्यावरती मात्र अक्षरशः तुटून पडलाय कमलेश पाटील. आणि एक सुरुवात नक्कीच त्याला देखील मिळाली आहे आणि ही सुरुवात कुठेतरी आता मोठी करण्याचा प्रयत्न असणार आहे. क्रिकेट कुठल्याही प्रकारचं असू द्यात, परंतु क्रिकेटच्या या खेळामध्ये भागीदारीला खूप महत्त्व आहे आणि इथे मात्र पुन्हा एक भागीदारी बनवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. निश्चितपणे पाया मजबूत असेल तर तुम्ही बांधकाम मोठं करू शकता, उभारू शकता आणि तोच प्रयत्न कमलेश करतोय. पहिला चेंडू जरूर त्याला अचंबित करणारा होता, एक तिखट बाउन्सर होता, परंतु त्यानंतर स्वतःला त्याने सावरलं असं म्हणू शकतो. आत्मविश्वासाने अटॅक केला आणि 3ही षटकं जर तुम्ही बघितली, पहिलं षटक जिथे शेवटच्या 2 चेंडूंमध्ये चौकार षटकार आला, दुसरं षटक जिथे शेवटचे 2 चेंडू षटकार चौकार, तर तिसरं षटक जिथे शेवटचे 3 चेंडू
ज्यामध्ये चौकार आणि 2 षटकार. सूरजने कमबॅक जरूर केलं पहिल्या 3 चेंडूंमध्ये, एकही धाव खर्च केली नव्हती. त्याने विकेट देखील मिळवली होती ऋतिकची. असं वाटलं की हा गोलंदाज कमबॅक करतोय, धावा कुठेतरी कमी खर्च करतोय, धावसंख्येला लगाम लावतोय, परंतु कमलेश समोर उभा होता. 3 मध्ये 16 उभारल्या आणि जे करंट रन रेट 16चं सुरू होतं तेच त्यांनी मेंटेन ठेवलं. धावसंख्येला आकार देतात 49 झालेले आहेत. त्यांनी देखील वळवली बी. पहिला डाव सुरू असताना बॅटिंग करतो एक गडी बाद. दोन्ही बंधुराज मैदानाच्या आतमध्ये आहेत. या संघामध्ये तुम्हाला सातत्यानं 3 बंधू खेळत असताना पाहायला मिळतात. ही 2 बंधुराजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये एक पॅव्हेलियनमध्ये आहेत. रुपेश पाटील बॉलिंग मार्कवरती 14 षटके घेऊन समोरच्या एंडकडून गोलंदाज नितेश. पिच होता, ड्राईव्ह करण्यात आला ऑन ड्राईव्ह. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनमध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मिळते ती एक धाव. इथून आपण बघू शकाल एका धावेच्या सहाय्यानं सांघिक अर्धशतक. 50 कंप्लीट. चेंज द गेम वळवली बी या संघाची. तर निश्चित पुन्हा एकदा कमलेश स्ट्राईकला आलाय आणि आतापर्यंत जर कमलेशची फलंदाजी पाहिली, पहिला चेंडू जर सोडला सर तर तदनंतर बॉलच्या मेरिटनुसार गुणवत्तेनुसार फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली आहे. थोडेसे खराब चेंडू देखील मिळाले आणि ते खराब चेंडू आत्मविश्वास येण्यासाठी खूप होते कमलेशसाठी. आणि आत्मविश्वास आल्यानंतर काय फलंदाजी त्याने केली आहे, पूर्णपणे स्टँड अँड डिलिव्हर अशी पद्धतीचे फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. बॅकलिप त्याची हाय असते आणि बॉटम हँडचा कसा उपयोग करायचा याचं मात्र उत्तम प्रात्यक्षिक आतापर्यंत कमलेश पाटीलने दाखवलंय. लेदर बॉल क्रिकेटर आहेत. लेदर बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवता, तुमच्याकडे चांगलं तंत्र स्वतःला अवगत होतो. हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, परंतु चेंडूने आपण बघू शकाल टप्पा पडल्यानंतर वळण घेत असताना स्वतःची जागा चेंज केली. टप्पा पडला आणि तो मात्र बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना पाहायला मिळाला. बीट झाले इथे. कमलेश त्यांच्या अगेन्स्ट आलेला त्यांच्या इनिंगमधला हा दुसरा डॉट बॉल. राऊंड द विकेट. भिरकावलाय चेंडूला. मिसटायमिंग आहे. अंपायरचा नो बॉलचा इशारा. वेस्ट आहे. कमरेच्या वरती हा चेंडू. सेकंडचा कॉल आहे. कमलेश जातो वेगाने आणि अर्थातच मी म्हणू शकतो की दुसरी सोरटीस धाव होती. जिथे कुठेतरी हळूवार पद्धतीने फेकी करण्यात आली, त्या प्रयत्नामध्ये कमलेशने बघितलं की कुठेतरी थोडा वेळ घेतोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक सेकंडचा कॉल त्याने दिला आणि या नो बॉलवरती एक्स्ट्राच्या आपण बघू शकाल एकंदरीत या 3 धावा. नेक्स्ट बॉल फ्री. धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचलं 53 वरती. तर नक्कीच प्रेझेन्स ऑफ माइंड कुठेतरी क्षेत्ररक्षक थोडंसं कमी पाहायला मिळाला तुम्हाला. समय सूचकता क्रिकेटच्या या खेळामध्ये खूप गरजेची असते आणि ती कुठेतरी कमी पडताना तुम्हाला पाहायला मिळाली करण सर. यस. ऑफ ट्रॅकर होता या ठिकाणी. अगोदरच थोडे शफल झाले. डायरेक्ट हिट मिस झाले. नॉन स्ट्राईक खेळला. फॉलो थ्रो मध्ये खेळपट्टीवरती थांबला. फॉलो थ्रो मध्ये त्या ठिकाणी गोलंदाज चेंडू लढवलं. एक धाव पूर्ण झाली जी लेग बायची. फ्री हिटवरती जास्त मोठा फटका आला नाही. अर्थातच फ्री हिटवरती हिट आलं नाही आणि इथे आपण बघू शकाल धावफलक सध्या थांबलेलं 54 वरती. हे षटक अगोदरच्या 3 षटकांच्या तुलनेत आपण म्हणू शकतो इकॉनॉमिकल आहे, कारण ज्या षटकामध्ये एकही अजूनपर्यंत बाउंड्री आलेली नाहीये. 3 चेंडू हाताळलेले आहेत. एकंदरीत 4 ज्यामधला एक नो आहे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होतं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आहे. तुम्हाला लॉंग ऑन थोडंसं सरकलेलं पाहायला मिळेल. त्यासोबत डीपमध्ये ऑफसाईडला एक्स्ट्रा कव्हर आहे. ऑफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न, परंतु इथे हलकासा शफल झाला. आउटसाइड द लेग स्टंप. इट्स विल बी वाईट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार झालेत आणि पहा 2 एक्स्ट्रा डिलिव्हरी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत हाताळले गेलेत. एक वाईड एक नोच्या माध्यमातून 2 अवांतर चेंडू आतापर्यंत हाताळले गेले. थोडंसं डिसिप्लिन शिस्त इथे ठेवावी लागेल, कारण सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल पुढील संघ करतोय. यावेळी हा चेंडू चांगल्या लेंथवरती चेंडू होता. नक्कीच समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅटवरती चेंडू व्यवस्थित येत नाहीये आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेलाय आणि 2 धावा इथे पूर्ण देखील केल्या जातील. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळेल. मोठ्या फटक्यानंतर क्रिकेटमध्ये कुठली गोष्ट गरजेची असेल तर स्ट्राईक रोटेशन खूप महत्त्वाचं असतं आणि स्ट्राईक रोटेशन अतिशय उत्तम तुम्हाला पाहायला मिळालं. मोठा फटका जरूर नाही आला, परंतु क्रिकेटमध्ये जे डिसिप्लिन आवश्यक आहे ते डिसिप्लिन दोनही पाटील बंधूंकडे तुम्हाला पाहायला मिळत आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू पाहिला तर नक्कीच खांद्याचा अतिरिक्त वापर करण्याचा प्रयत्न केला. थोडासा अतिरिक्त बाउन्स चेंडूला मिळतोय आणि एकेरी धाव पुन्हा एकदा तुम्हाला लेग बाईकच्या माध्यमातून मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 58 धावा धावफलकावरती. 4थं षटक मार्गस्थ असताना थोडंसं इकॉनॉमिकल षटक जरूर तुम्हाला पाहायला मिळालंय नितीशच्या माध्यमातून आतापर्यंत.
एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकामधला. मी मंचावरती येण्याची विनंती करेन आदरणीय अपेशजी गडके साहेब आणि आदरणीय समीरजी म्हात्रे साहेबांना या मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ऑफ ट्रॅकर होता, आडव्या बॅटने वळवण्याचा प्रयत्न, थोडा बाहेर जास्त निघाला चेंडू आणि त्या कारणास्तव चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला आणि फ्रंट फूट वरती आले नव्हते, बॅकफूटला खेळले होते. हा फटका षटकाची होती सांगता. 4 षटक संपन्न, गडी बाद 1. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 58. ज्या वेळेस सर तुम्ही बाउन्सर कुठलाही गोलंदाज असू द्या, ज्या वेळेस तुम्हाला बाउन्सर टाकायचा आहे, एक बाउन्सर एकतर तुम्हाला बॉडी लेंथवरती टाकायचा आहे किंवा अवे फ्रॉम द बॉडी टाकायचा आहे, जेणेकरून बॅटवरती बॉल व्यवस्थित येणार नाही. ॲज अ बॉलर किंवा ॲज अ गोलंदाज तुम्हाला हे काम करणं गरजेचं आहे की एकतर अवे फ्रॉम द बॉडी बॅट्समनपासून चेंडूला दूर ठेवायचं फलंदाजापासून किंवा फलंदाजाच्या बॉडी लेंथवरती चेंडू टाकायचा आहे. तर टीम मिटिंग थोडीशी कमी करायची आहे, विनंती आहे. आपल्याकडे अनेक सामने बाकी आहेत. खेळाडूंना विनंती आहे, मित्रांनो थोडंसं सहकार्य तुमचं इथे असू देत. प्लीज कॉर्डिनेट विथ ऑर्गनायझर. आपण सहकार्य करायचं आहे, आयोजकांना विनंती आहे. खेळाडूंना सूचना आहे की वेळ घ्यायचा नाही. पंचांना विनंती, आपण सूचना करा खेळाडूंना, टीम मिटिंग थोडीशी कमी करा, कारण वेळ खूप महत्त्वाची आहे. असं म्हटलं जातं टाईम इज मोर दॅन मनी, बट मी असे म्हणेल की टाईम इज टाईम. टायमाचं जे कम्पॅरिझन आहे ते मात्र तुम्ही वेळेसोबत देखील करू शकत नाही आहे. त्याची तुलना तुम्ही वेळेसोबत करू शकत नाही आहे. टाईम खूप महत्त्वाचा आहे आणि वेळेला महत्त्व द्यायचं. खेळाडूंना सूचना आहे. प्रसिद्ध छकडे वाले मानकिवली गावातील आदरणीय शिवा बैलाचे मालक लक्ष्मणजी गडके साहेब, आदरणीय बालचंद्रजी खाडे साहेब यांना विनंती असेल या पण मंचावरती आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्यासमवेत आदरणीय भगवानजी मराडे साहेबांना देखील विनंती असेल, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. एकनाथजी मराडे, रामदादा मराडे सर्वांना विनंती असेल या आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दरम्यान ज्यांचं नुकतंच आगमन झालं आदरणीय जितेंद्रजी गडगे साहेब, आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि आदरणीय अरुणजी गडगे साहेब, पेट्रोलबाई चषक 2022 या अंतिम रात्रीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अंकुश गडगे साहेब यांचं देखील नुकतंच आगमन झालं. सर्वांचं स्वागत करणे तितकंच गरजेचं आहे. सर्व अतिथीगण या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. इथे आपण बघू शकाल आय थिंक कॉट बँड फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. तर सर क्रिकेटमध्ये 3 नियम आता मात्र बदलले गेलेत. त्यापैकी फलंदाज रनआउट किंवा जर फील्डमध्ये जर कॉट होत असेल तर नवीन जो फलंदाज येणार तो मात्र स्ट्राईक घेणार, हा एक नियम बदलला आहे. आणि पहा, या अगोदर थुंकी लावायला जायची. टेस्ट क्रिकेटमध्ये तुम्ही पाहता, वन डेमध्ये देखील तुम्ही पाहता, बॉलला एका बाजूने चकाकी ठेवली जाते. टेस्ट क्रिकेटमध्ये असं का केलं जातं याचं देखील कारण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो थोडक्यामध्ये. पहा, त्याचं कारण असं असतं की बॉलला एक साईडने ज्यावेळेस चकाकी असते त्या दिशेने बॉल स्विंग होतो, परंतु रिव्हर्स स्विंग होण्यासाठी चकाकीच्या विरुद्ध दिशेने बॉल ज्यावेळेस स्विंग होतो तो रिव्हर्स स्विंग असतो. आणि चकाकी ठेवण्याचं हेच कारण असतं की साऊथ आफ्रिका असेल, इंग्लंड असेल, अशा मैदानांवरती बॉल सातत्याने स्विंग आणि रिव्हर्स स्विंग होत असतो. त्यामुळं चकाकी ठेवण्यासाठी थुंकी लावायचे पहिले खेळाडू. आता मात्र तुम्हाला घाम लावावा लागणार आहे. हा एक नियम त्यामध्ये बदलला आहे. आणि जो मनकट कॉल होता त्याचं मात्र रनआउटमध्ये परिवर्तन झालं, तो एक नियम बदलला आहे. असे 3 नियम मात्र आता बदलले गेलेत. येस येस नेक्स्ट ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलनुसार हे नियम सर्व तुम्हाला पाहायला मिळतील. डॉट बॉल पहिला आला आणि धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते सध्या 58 या आकड्यावरती. नवीन फलंदाज आलेले आहेत ते शुभम, त्यांच्या अगेन्स्ट आलेला पहिला डॉट बॉल. गोलंदाजाने कमबॅक केला आपण म्हणू शकतो. नितेश नगोदर 4थ्या षटकामध्ये आणि ते गोलंदाज अनिकेत स्लॉगरमध्ये. ऑल ऑफ करण्यात आला. पार्लर स्ट्रोक आहे, काऊ कॉर्नरला वेधून चेंडू सीमा पार. शुभमच्या बॅटमधून हा षटकार. इझी पिकिंग शॉट असं म्हणावं लागेल, कारण अतिशय सहज टायमिंग केला. असं वाटलं नाही की षटकार जाणार आहे, परंतु पहा टायमिंग किती महत्त्वाचं क्रिकेटच्या खेळामध्ये. आज मी सचिन तेंडुलकर सरांचं एक वाक्य नक्कीच पाहिलं, लाईन आणि लेंथ दिनेश कार्तिक जेवढा क्विक पिक करू शकतो ते मात्र नक्कीच अद्वितीय. येस एफर्टलेस शॉट.
फुलर लेंथ होता, स्लाइस करण्याचा प्रयत्न, मोठी कडा घेऊन हा चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमारेषेचा बाहेर जाईल. पहिला डॉट आला, त्यानंतर एक षटकार आलाय आणि आलेला पुन्हा चौकार धावसंख्येला गती प्रदान करतोय. धावा झालेल्या आहेत त्या 68. निश्चित क्रिकेटमध्ये सांगितलं जातं ज्या ज्या वेळेस तुम्ही बॅट फिरवता ती वेगात फिरवा, कारण एज जरी लागलं तरी देखील बॉल दूरवरती जाऊ शकेल आणि तेच इथे पाहायला मिळालंय. एज लागलं परंतु बॅट जोरात स्विंग झाल्यामुळं चेंडू बॅटच्या एजला लागला आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला दीप थर्डमॅनच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस हा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जातोय सीमारेषच्या पलीकडे. षटकार 6 धावा. ज्यांचं नुकतंच आगमन झालंय आदरणीय रामदादा मराडे, आदरणीय बालचंद्रजी खाडे साहेब आणि आदरणीय लक्ष्मणजी गडगे साहेब, या तीनही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. षटकाराला षटकारासोबत धावफलक वेगाने पुढे चाललंय ते 74. आजच्या रात्रीमध्ये आपण मात्रेपाडा या संघाचा नावावरती उच्चांक बघितला 81, जो कुठेतरी आता मोडीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो बॅटिंग करत असताना चेंजिंग बडवली बीचा धावसंख्या 74 झालेली आहे आणि चेंडू फक्त या डावामधला एक कुरला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम फटका. पहा, 2 बॅक टू बॅक षटकार इथे आलेत आणि दोन्ही फटके जर पाहिले तर अप्रतिम पाहायला मिळालेत तुम्हाला. फलंदाजाकडून बॅकफुटला गेलेत आणि पूर्णपणे समोरच्या दिशेने मात्र या चेंडूला खेळून काढले डाऊन दी ग्राउंड, ज्या ठिकाणी कुठलाही खेळाडू तैनात नव्हता आणि खेळाडू जर मैदानामध्ये असला तो देखील नक्कीच दर्शक बनून राहिलाय. अतिशय जबरदस्त फटके तुम्हाला पाहायला मिळाले आणि यापेक्षा चांगली फिनिश काय असू शकते करण सर? अतिशय अप्रतिम फिनिश तुम्हाला पाहायला मिळालं. फिनिशिंग टच जर पाहायचं असेल तर अप्रतिम आणि अप्रतिमच होता. नाही, निश्चितपणे आपण बघू शकाल. आपण म्हणतो ना की अंत भला तो सब भला, आणि त्या पद्धतीने शुभमचे 2 फटके होते. फोर्सने पंच करण्यात आले जे लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जात असताना आपण बघितले. हीच अपेक्षा होती त्यांच्या पॅव्हेलियन कडून. शुभम अर्थातच या फलंदाजाकडून त्यांच्या पॅव्हेलियनला ती त्याने पूर्तता केली. पहिला डाव संपलाय. साईश खारबाव समोर टार्गेट ठेवण्यात आले. ते चेंज गेम मिळवली बी संघाकडून 80 धावसंख्येचं, माफ करा 81 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा सामना परी 11 श्री गणेश क्रिकेट संघ खोणी आणि रणवीर 11 जय हनुमान अडवलीमध्ये पुढचा सामना असेल. सो टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करेन आपण या. आज इंग्रजी कॅलेंडरनुसार 12 वाजून गेलेच, म्हणजे दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. भारतीय संस्कृतीनुसार सूर्योदय जेव्हा होतो तेव्हा आपला दिवस खऱ्या अर्थानं सुरू होतो. हनुमान जयंती, सर्वांना शक्तीची देवता हनुमंतरायांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा. धन्यवाद. मॅनेजमेंट कमिटीद्वारे महत्त्वपूर्ण सूचना आम्ही करत आहोत. या सामन्यानंतर लगेचच जय भोलेनाथ मात्रेपाडा आणि या 2 संघांमधून अर्थातच साईश खारबाव आणि चेंजगे मडवली बी या 2 संघांमधून जो संघ जिंकेल तुम्हाला लगेचच खेळावं लागेल पुढच्या सामन्यामध्ये मात्रेपाडाच्या विरोधात. टार्गेट आहे ते 81चं आणि आता बॉलिंग युनिटने कुठेतरी मार खाल्ल्यानंतर बॅटिंग युनिटकडून अपेक्षा असेल खास करून वंडर बॉय जे प्रणय पाटील आहेत त्यांच्याकडून अपेक्षा त्यांच्या पॅव्हेलियनला निश्चितपणे असेल. त्यासोबत बाहुबली असेल, सूरज पाटील. चांगला सामना चेंजके मडवली बीच्या विरोधात साईश खारबावमध्ये सेकंड इनिंगला सुरुवात होईल. चला, फिल्डिंग करणारा संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि ओपनिंग पेअर साईश खारबावचे लवकरात लवकरच आपण मैदानाच्या आतमध्ये. 81चं टार्गेट आहे. पहिला डाव जिथे पहिलं षटक आपण बघितलं 16चं, दुसरं षटक आपण बघितलं 17चं, तिसरं षटक आपण पुन्हा बघितलं 16चं, चौथ्या षटकामध्ये आल्या 9 धावा, तर शेवटच्या षटकामध्ये 3 षटकार 1 चौकार 22 आल्या. म्हणजे 4 षटकांमध्ये मार जास्त पडला. पहिला षटक आपण बघितलं रिषभचं, त्यानंतर अक्षय, सूरज या तिघांनी निश्चितपणे असं म्हणू शकतो की मारच खाल्ला. कारण 16, 17 आणि 16 नितेशचा कमबॅक, ज्याने फक्त 9 धावा खर्च केला, तर अनिकेतने केल्या त्या खर्च 22 धावा.
आणि इथून एकंदरीत आपण बघू शकाल 80 उभारल्यानंतर 81चं टार्गेट आहे. दोन्ही संघ वाईल्ड कार्ड एंट्रीने या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. इथे क्रिशालवान बदलापूर आणि आय थिंक हेदुटेमध्ये सामना होता. दोन्ही संघ ते ड्रॉपआउट झाले, स्किप झाले या स्पर्धेमधून आणि त्यांच्या जागेवरती दोन्ही संघ दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहिले. दोन्ही संघांचं मनापासून मी कौतुक करेन, कारण वेळेला भरपूर महत्त्व आहे. वेळ किती महत्त्वाची आहे हे आज आम्हाला देखील समजेल, कारण 13 सामन्यांचा शेड्यूल आहे, 13 मॅचचा शेड्यूल आहे. सामना पहिल्याच फेरीमधला तुमच्या समोर आहे तो आजचा या लॉटमधला अखेरचा साईश खारबाव जो भिवंडी विभागातील संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला डोंबिवली ग्रामीणमधला चेंज सेकंड वडवली 20 संघ. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चालले. एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळत आहे करण पाटील आणि त्यांच्या सोबतीला आहे तो वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील. जी सुरुवात ऋतिक आणि कल्पेशने करून दिली होती, जो पाया रचला होता सो इथून या दोघांना देखील रचावा लागेल, कारण एका मोठ्या धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करत आहात. 81चा पाठलाग या ठिकाणी करण्यासाठी ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळेल तो करण. तर निश्चित आव्हान जरूर मोठं आहे, परंतु अशक्य नाही आहे. कारण क्रिकेटचा हा खेळ, क्रिकेट असं म्हटलं तर फ्लिप्स द कॉईन. तुम्ही टॉसने सुरुवात करता, टॉस कुठे कोणत्या दिशेने पडणार हे तुम्हाला माहीत नसतं आणि तदनंतर मात्र एका सामन्याला सुरुवात होते. फ्लिप्स द कॉईन हा मात्र पहिला भाग असतो क्रिकेटचा आणि तदनंतर मात्र सामन्याला सुरुवात होते. म्हणून म्हटलं जातं क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी. पहिला चेंडू अतिरिक्त उसळी देण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न मात्र फसलाय. वॉर्निंग देखील मिळाली पहिली आणि चेंडू मात्र दिशाहीन, नक्कीच अनप्लेबल होता पंचांच्या दृष्टीने आणि पंचांनी ते मात्र वाईट बॉल घोषित केलाय. पहिली अवांतर धाव इथे मात्र अवांतर धावेने धावांचा श्री गणेशा केला जातोय. पहिली अवांतर धाव धावपलकावरती. यावेळेस मात्र ओव्हर दी कव्हर, ओव्हर दी टॉप, नक्कीच चेंडूला खेळलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. अतिशय चांगला फटका. इनफिल्डला क्लिअर करणं गरजेचं होतं आणि चेंडू मात्र थांबणार नाहीये. आउटफील्ड खूप तेज आहे. चेंडू जातोय सीमारेषच्या पलीकडे, येतोय पहिला चौकार. 4 धावा. पहिला डाव तिथे देखील चौकाराने सुरुवात झाली होती. पुन्हा उचलण्याचा प्रयत्न लिफ्ट तर करण्यात आलाय चेंडूला, परंतु तितकासा मिडल चेंडू झाला नव्हता बॅटवरती. सेकंडचा कॉल थांबावा लागेल. फेकी ॲक्युरेट आहे ती, डीपमधून क्षेत्ररक्षकाकडून मिळते ती एक धाव. आणि निश्चित जर तुम्ही अटॅक पाहिला, पहिला चेंडू बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूचं तुम्हाला पिचिंग पाहायला मिळतंय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण क्षेत्ररक्षक जर तुम्ही पाहिला तर कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय आणि नक्कीच क्षेत्ररक्षकांनुसार गोलंदाजी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल मैदानावरती. वळवण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. डॉट बॉल, जे दोन्ही क्षेत्ररक्षक आपण बघू शकाल ठेवलेले आहेत आणि तशाच पद्धतीनं तो खोलवर टप्प्याची गोलंदाजी देखील करतोय. इथे फटका जरी चेंडूला लिफ्ट करण्यात आला असं कदाचित जो मिडविकेटचा क्षेत्ररक्षक आहे त्याच्या झोनमध्ये हा चेंडू गेला असता. डॉट बॉल. कमलेश, डाऊन दी ग्राउंड, पॉवर पॅक फोर्सने समोरच्या दिशेने खेळला. लॉंग ऑफ क्लिअर. धावा 4, चौकार. हा फटका समोरच्या दिशेने नक्कीच खेळला. बॉटम हँडचा मात्र स्ट्रॉंग उपयोग तुम्हाला पाहायला मिळाला. नक्कीच पॉवर जनरेट केली त्याने, बॅकफुटला गेले आणि बॉटम हँडने पॉवर जनरेट केली आणि समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून हा चौकार नक्कीच पाहायला मिळाला. करण सर, वंडर बॉय ऑफ साईश खारबाव म्हणून ही उपाधी त्यांना देण्यात आली आणि ती का देण्यात आली आहे, गरज निश्चितपणे असेल अशाच फटक्यांची. पॉवर पॅक फटका पाहायला मिळाला. चेंडू बघा त्या ठिकाणी येत नाहीये. कदाचित अंपायर्सकडून चेंडूची मागणी करण्यात येते. आमचे 3 ते 4 व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी आहेत, चेंडू शोधत आहेत. अंधार देखील भरपूर आहे त्या ठिकाणी. लॉट्स ऑफ हार्ड वर्क त्यांच्या माध्यमातून देखील, त्यांचं देखील मनापासून कौतुक. चौकार आला आणि धावफलक जाऊन पोहोचले. ते 10 वरती टार्गेट आहे ते 81.
81 धावसंख्येचा पाठलाग करतात. दोघेही फलंदाज, दोघांच्या बॅटमधून एक एक चौकार आलेला आहे. तर नक्कीच सुरुवात इथे चांगली पाहायला मिळते. आगाज अच्छा तो अंजाम असा अच्छा असं देखील म्हटलं जातं. इथे मात्र या सामन्यामध्ये काय होणार ती मात्र येणारी वेळ नक्कीच ठरवणार आहे. आणखी जुना बॉल मैदानामध्ये जाऊ द्या, विनंती आयोजकांना. चॉईस बॉल आलेला आहे बघा. धन्यवाद. आमच्या सर्व स्वयंसेवकांचं मनापासून कौतुक. अंधार भरपूर आहे तरी देखील त्यांनी चेंडू अखेर शोधलाच. धन्यवाद. आमचं पॅव्हलियन देखील आभारी असेल त्यांचं, साईश खारबावचं, कारण चेंडू इथे दुसरा देण्यात आला असता. कदाचित जरा चेंडू आला नसता, क्षणभरातच तो चेंडू आला. आणि टेस्ट क्रिकेटचे जर सामना असतं तर नक्कीच पाहिलं असतं. 2 होल असतात सर, त्याच्यामध्ये एका होलमधून चेंडू पास झाला पाहिजे, एका होलमधून पास नाही झाला पाहिजे. थोडंसं विचित्र परंतु असे नियम असतात टेस्ट क्रिकेटमध्ये. आणि त्या माध्यमातून चेंडूचा सेप जो असतो तो चेंज होतो. आणि निश्चित अजून देखील सॅटिस्फाईड नाही आहेत फलंदाज चेंडूवरती. तर टेस्ट क्रिकेटचा जर सामना असेल तर निश्चित त्यामध्ये चेंडूचं देखील खूप महत्त्व असतं. सेप चेंज होतो आणि त्यावेळेस मात्र नक्कीच पंचांकडे चेंडू दिला जातो. एक मशीन किंवा एक हे म्हणा एक मेजरमेंटचं एक साधन म्हणा, त्या माध्यमातून नक्कीच एका होलमधून चेंडू पास झाला पाहिजे आणि एका होलमधून पास नाही झाला पाहिजे. अशा पद्धतीनं जर चेंडू असेल तरच तो मात्र खेळण्यासाठी योग्य आहे म्हणून वापरला जातो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस मात्र 1 हँडेड नक्कीच हवेत चेंडू जातोय. खूप उंच चेंडू गेला होता. अतिशय चांगला जजमेंट तुम्हाला पाहायला मिळालं डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. आणि इथे मात्र विकेटचं होतंय पतन. नक्कीच यस, पहिला धक्का बसला. बॅलन्स नव्हता या फटक्यामध्ये चेंडूवरती. चेंडू जसा बॅटवरती आला त्यांचा हात देखील सुटला. बॅलन्स नव्हता, बॉडीचा बॅलन्स देखील गेला, फटक्यामधला बॅलन्स गेला आणि चेंडू मात्र मिड विकेटला त्या ठिकाणी कल्पेश पाटील यांच्या हातामध्ये विसावला. प्रणयची खेळी संपुष्टात. 4 धावसंख्येचं माफक असं योगदान त्याने दिलं, तो बाद. तर बॅलन्स किती महत्त्वाचा आहे क्रिकेटचा फटका खेळताना हे आपण पाठीमागच्या चेंडूवरती पाहिलंय. विकेट इथे गमावावी लागली होती. कमलेश पाटील पुन्हा एकदा सज्ज आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. यस नो कन्फ्युजन, परंतु नक्कीच धाव इथे पूर्ण होते. अतिशय वेगात थ्रो करण्याचा प्रयत्न झाला आणि निश्चित यष्ट्यांवरती तो चेंडू आदळला नाही आहे आणि एक धाव इथे पूर्ण होते. परंतु नक्कीच जान ही हालतमध्ये होती काही वेळासाठी. धावबाद होऊ शकले असते, परंतु क्रिकेटमध्ये सरांनी सांगितलं जर आणि तरला फारसं महत्त्व नसतं. पहिल्या षटकाचा मला वाटतं नियोजित खेळ इथे संपलाय आणि एका षटकाच्या नंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. 11 रन्स, लॉस ऑफ दी 1 विकेट आणि नक्कीच सिंगल नेल्सन तुम्हाला स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपल्यानंतर. ॲज अ कम्पेअर फर्स्ट इनिंगमधलं पहिलं षटक जे पॉवर प्लेचं 16 धावसंख्येचं होतं, उत्तर देत असताना एक गडी देखील बाद झाला. धावा आपण बघितला तर ते 11 आहेत. हे विसरून आता अटॅक करावा लागेल कारण पाठलाग 81चा करतात. सो 70 अजूनही बनवायचा आहे. चेंडू अजूनही 24 आता उरलेले आहेत. प्रणयकडून जास्त अपेक्षा होत्या, तो मात्र सस्यामध्ये परतला. इथून आलेला अक्षय आणि करण तर ऑलरेडी ते आघाडीला चालले. 2 चेंडूंचा सामना केला. एक चांगला फटका कव्हर ड्राईव्हचा त्याच्या बॅटमधून आपण इनिंगच्या सुरुवातीलाच बघितला होता या डावाच्या चौकार. अपेक्षा त्याच्याकडून देखील असतील. दुसरा षटक बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतो आहे ऋतिक पाटील.
निश्चित हे षटक या सामन्याचं निर्णायक षटक आहे सर. या षटकामध्ये धावा येणं खूप गरजेचं आहे फलंदाजी टीमसाठी. पहिला चेंडू, मोठा फटका, चेंडूला भिरकावून दिलंय, मिड विकेट रिजनला चेंडू जातोय. चेंडू मात्र खूप उंच गेला हवेत आणि खूप दूर सुद्धा जातोय. नक्कीच ह्यूज हँडसम षटकार, 6 धावा. प्लॉट मध्ये आला चेंडू आणि मात्र फलंदाजाने बरोबर आपल्या बॅटवरती मिडल करत असताना या प्लॉटच्या बाहेर त्याला पाठवलं. 6 धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले 17-17 वरती. या फटक्यांची नितांत गरज आहे, कारण एक मोठी धावसंख्या तुम्ही सर करतायत. लेंथ बॉल होता आणि नक्कीच व्हर्टिकल बॅटचा जितका जास्त उपयोग करता येईल तेवढा उपयोग फलंदाजाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाला. आडव्या बॅटने जास्त खेळण्याचा प्रयत्न नाही झाला, परंतु स्टँड अँड डिलिव्हर हा फटका होता. लेंथ बॉल होता नक्कीच आणि त्यावरती मात्र फलंदाज तुटून पडलाय अक्षरशः. व्हर्टिकल बॅटने जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त फटके खेळता, तुमचे फटके देखील तितकेच आपण म्हणू शकाल की सेफ असू शकतात. खोलवा टप्पा आणि चेंडू देखील खाली राहिला, जो सरळ पाठीमागे आला आहे. नक्कीच सर, चेंडू खाली का राहतोय? कारण चौथ्या दिवसाची विकेट तुम्हाला पाहायला मिळते. लगातार 4 दिवस याच सेम विकेटवरती क्रिकेट खेळलं गेलंय आणि अनइव्हन बाउन्स, असमतोल उसळी चेंडूच्या तुम्हाला पाहायला मिळते. चेंडू थोडासा लो राहताना तुम्हाला पाहायला मिळालाय. निश्चित याच्यामध्ये गोलंदाजाला नक्कीच बेनिफिट आहे. एखादा चेंडू तर जास्त लो राहिला तर एखाद्या फलंदाजाचं देखील नुकसान होऊ शकतं, परंतु इट इज अ पार्ट ऑफ द गेम ॲक्च्युली. यस 17. ऋतिक पुन्हा एकदा फॉलो थ्रो मध्येच चेंडू अडवण्यात आला होता. बॅटची कडा होती, बॉटम एज घेऊन चेंडू गेला होता तो समोरच्या दिशेने. डायरेक्ट हिट करण्यासाठी प्रयत्न तर होता, परंतु थांबले कारण फलंदाज देखील क्रीजमध्ये पोहोचला होता. डॉट बॉल कमबॅक करण्यात आला. षटकारानंतर 2 डॉट बॉल. निश्चित हा चेंडू फलंदाज थोडासा कन्फ्यूज पाहायला मिळाला. चेंडू बॅक फुटला खेळायचा की फ्रंट फुटला खेळायचा आहे हे मात्र क्लिअर नव्हतं. पुढील चेंडू चांगला फटका आहे, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, कौतुक करावं लागेल. डीप शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला होता. थोडासा बॅकवर्डच्या दिशेने चेंडू जरूर ट्रॅव्हल झाला होता, परंतु कौतुक करावं लागेल. नक्कीच बॉडीचा वापर त्याने केलाय पहा, आणि हे खूप महत्त्वाचं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये बॉडीचा उपयोग देखील तुम्हाला करावा लागतो. त्यामुळेच निश्चितपणाने तुम्ही एबी डिव्हिलियर्सला अनेक खेळ खेळताना पाहता, कारण निश्चित तुमच्याकडे असणारा फिटनेस आणि तुमच्याकडे असणारा बॉडीचा युटिलाइज कसं करायचं हे मात्र ह्या खेळाडूंच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस अर्ध्या पिचवरती हा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. इथे मात्र निश्चित थ्रो झाला होता. अपेक्षा जी फलंदाजाची होती त्या अपेक्षेपेक्षा चेंडू कुठेतरी खाली राहिला. त्यानंतर हिट झाला, नॉनस्ट्राइक हिटला चेंडू स्टंपवरती. अंपायरचा बाईचा इशारा. 1 धाव निश्चितपणे मिळते. तुम्ही एबीडीचा उल्लेख केला. एमआयची लास्ट मॅच जर तुम्ही बघितली मुंबई इंडियन्सची, बेबी एबीडी म्हणून ब्रेव्हिसला संबोधलं जातं आणि राहुल चहरच्या अगेन्स्ट आलेले त्याचे 4 षटकार जिथून सामना पूर्णपणे फिरला होता आणि शेवटचा षटकार जो राहुल चहरच्या अगेन्स्ट त्याचा आला होता. स्पिनरने आप ट्रॅकर हाताळल्यानंतर 112 मीटरचा षटकार त्याने ठोकला होता समोरच्या दिशेने लॉंग ऑनला पंच करत असताना. तसा षटकार शुभमचा देखील आपण शेवटच्या चेंडूवरती बघितला. पहिला डाव जिथे संपला होता. थायवरती हा चेंडू हाताळला आहे. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न करतात अक्षय, परंतु जिथे पहिला षटकार आला त्यानंतर स्वतःला कुठेतरी सांगितलं गोलंदाजाने की मला कमबॅक करायचं आहे आणि ते कमबॅक त्याने करून दाखवलं. अवघ्या धावा किती खर्च केल्या तर त्या फक्त 8, ज्यामध्ये एक लेग बाय. षटकाची सांगता पावपल्यामध्ये जिथे धावफलक पहिल्या डावामध्ये आपण बघितलं होतं 33 वरती होतं नाबाद. इथे गडी देखील एक बाद झालाय साईश खारबावचा आणि धावा 19 आहेत. उर्वरित समीकरण 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूंमध्ये आता बनवायचं आहेत 62 धावा. तर निश्चित मी षटक सुरू होण्यापूर्वी सांगितलं होतं हे निर्णायक षटक आहे. या आणि निर्णायक षटकामध्ये नक्कीच इथं बाजी मारली क्षेत्ररक्षण करणारी टीम तुमच्याकडे पाहायला मिळते. वडिवली बीज संघाच्या माध्यमातून बाजी मारली गेली आहे आणि आत्ता मात्र पूर्णपणे मोमेंटम जे आहे ते मात्र वडिवली टीमच्या बाजूने तुम्हाला पाहायला मिळत आहे. निश्चित गोलंदाज तयार होत आहेत नवीन षटकासाठी आणि क्रिकेटचा हा मात्र थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. पेट्रोल भाई चषक 2022च्या माध्यमातून रजनी क्रिकेट नाईट क्रिकेटचा आनंद. अंडर फ्लड लाईट्स तुम्ही ज्यावेळेस खेळता थोड्याशा डिफिकल्टीज नक्कीच असतात, कारण आपल्या लाईट थोडेसे जवळ असतात तुलना जर केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटची, परंतु त्यासारखंच नियोजन करण्याचा प्रयत्न आयोजकांनी केलं आहे आणि आयोजकांचं निश्चित कौतुक केलं पाहिजे करण सर.
खरं तर पेट्रोलचा भाव जसा वाढत चाललाय पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या रात्रीमध्ये आपण आहोत आणि तसाच भाव या स्पर्धेचा देखील वाढला. बहुचर्चित स्पर्धा ओ रायझिंग टेक ऑफ झाला होता चेंडू भरपूर ऑफस्टॉमचा भरपूर बाहेर. यष्टीरक्षकाचं कौतुक ज्या पद्धतीनं चेंडूला त्यांनी अडवलं उजव्या बाजूला तो झेपावला हवेमध्ये आणि स्वतःला स्ट्रेच करत असताना सुपरमॅन प्रमाणे त्याने एकाच हाताने चेंडूला निश्चित थांबवलं. निश्चित अतिशय चांगला चेंडू हिटिंग ऑफ द डेक करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाच्या माध्यमातून, परंतु थोडीशी दिशा चुकली. मी लेंथ बरोबर म्हणेल आणि जास्त थोडासा हिट झाला बॉल डेकला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. इथं मात्र रनअपमध्ये थोडासा अडथळा थोडासा पाहायला मिळाला. थोडासा सुरुवातीपासून रनअप ज्यावेळेस त्याने स्टार्ट घेतली त्यावेळेस थोडासा अडखळताना पाहायला मिळाला गोलंदाज आणि त्या माध्यमातून अडथळा मात्र तिथे येताना पाहायला मिळाला. अडथळा जरूर आला परंतु लगेचच प्लॅनिंगमध्ये चेंजेस. स्वीपर कव्हरला जो क्षेत्ररक्षक होता तो एक्स्ट्रा कव्हरला सरकवला. लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळेल. मिड विकेट आहे. स्क्वेअर लेग आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज पाहायला मिळतात ते आघाडीचे करण पाटील. त्यांच्या बॅटमधून आता रन वेगाने येणं गरजेचं असतील कारण बनवायचं आहे त्या 61 चेंडू शिल्लक आहेत ते. 17 आलेला डॉट बॉल. इथून आता हे गणित 16 चेंडू आणि 16 मध्ये बनवायचा आहे दावा 61. इथे निश्चित तुम्हाला डॉट बॉल पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेरचं चेंडूचं पिचिंग होतं आणि त्यानंतर मात्र विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. पहिला वाईड आहे. यस 17 चेंडू शिल्लक आहेत. शुभम पुन्हा एकदा ओ खाली राहिलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता ऑफस्टंपचा बाहेर. इथून अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू देखील पाठीमागे गेला. पहिला वाईट जरूर आला त्यानंतर दोन्ही चेंडू आपण बघू शकाल चांगल्या पद्धतीनं पाठीमागे सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात आहेत. डॉट बॉल समीकरण थोडं आता उघड होत असताना चेंडू आपण बघू शकाल 16 शिल्लक आहेत आणि 16 मध्ये बनवायचा आहेत 61. दुसरं षटक आणि त्या षटकामध्ये षटकार जरूर आला परंतु त्यानंतर काय केलं मोठ्या फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल आणि बॅटमध्ये कॉन्टॅक्ट झाला नाही. डॉटचं पर्सेंटेज जास्त राहिलं. इथे मात्र लिडिंग एज लागतंय. हवे चेंडू गेलाय. कॉलिंग खूप महत्वाचं होतं आणि इथे मात्र टिपलाय सेल आणि नक्कीच इथे संपलाय आणखी का पाटील बंधूचा खेळ. आणि क्रिकेट हा खेळ सर खरं जर विचार केला तर मोमेंटमचा गेम आहे आणि मोमेंटम जे दुसऱ्या षटकामध्ये शिफ्ट झालं वडवली संघाच्या बाजूने आणि त्यानंतर मात्र बॅकफुटला जात राहिला. जो फलंदाजी करणारा संघ आहे तो मात्र बॅकफुटला जात राहिला सातत्याने. क्रिकेट हा मोमेंटमचा गेम आहे आणि मोमेंटम ज्या संघाला मिळतं ना पहा शेवटचे 2 षटकार लागले तिथं मोमेंटम थोडंसं आणखी वडवलीच्या बाजूने थोडंसं स्ट्रॉंग झालं आणि त्यानंतर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 11 परंतु पहिलं षटक तितकं जास्त महत्त्वाचं नव्हतं. दुसरं षटक खूप महत्त्वाचं होतं निर्णायक होतं या सामन्यासाठी आणि त्या षटकामध्ये धावा आल्यात केवळ 8 धावा आणि त्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला तर नंतर मात्र गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. त्याने धावा तिथे कमी खर्च केल्यात. 15 चेंडूंमध्ये 61 ची गरज आहे. ओ बाहुबली आल्याबरोबर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एज घेतली आणि चेंडू सरळ लॉंग स्टॉपला साईड स्क्रीन वरती आदळतोय. 4 धावांकरता चौकार. सूरजला अदास करायचे. बाहुबली या नावाने त्याला ओळखलं तर जातं आणि आता त्याला बाहूंमधलं बळ दाखवावंच लागेल. बनवायचा दावा आपण बघू शकाल. चेंडू शिल्लक आहे ते 14 आणि 14 चेंडूंमध्ये 57 ची गरज आहे. शुभम कोलवा टप्पा परफेक्ट यॉर्कर आला आणि लेग स्टिक उखडली जाते. एलईडी ब्लिंक फलंदाज बाद होता. तिसरा धक्का साईश कारभावला.
हो, फास्टेस्ट फुल टॉस होता. फक्त आपण बघू शकाल लेग लान्स करण्यात आलाय चेंडूला. एक धाव या ठिकाणी मिळते एका धावेच्या सहाय्यानं. धावफलक आपण बघू शकाल 25 वरती. जे रिक्वायर्ड डाव होतं ते मेंटेन करता आलं नाही. पॉवर प्लेमध्ये फक्त सरासरी आपण बघितली. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण बघू शकाल तर फक्त आलेल्या आहेत त्या 6 धावा. रेग्युलरली इंटरवलमध्ये मध्यांतरामध्ये आपण बघू शकाल विकेट पडत गेला. टॉप ऑर्डर ढासळलेले अक्षय एक मात्र फलंदाज जो टॉप ऑर्डरमधला मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु डॉट बॉलचं पर्सेंटेज त्याच्या इनिंगमध्ये देखील तितकंच पाहायला मिळते. 6 चेंडूंचा सामना केला, 2 सिंगल 1 षटकार 3 डॉट बॉल. तो खेळतोय 8 वरती आणि आलेला नवीन फलंदाज जो मोनिश एका चेंडूचा सामना 1 वरती खेळतोय. 3 षटकं संपन्न, उर्वरित समीकरण. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये बनवायचा आहेत 56 धावा. साईश खारबावला चेंज द गेम वडवली बीच्या विरोधात. जय बोलनाथ मात्रेपाडा मी विनंती करेन. G11 जय बोलनाथ मात्रेपाडा. कॅप्टन आपण येऊन थांबा, व्यासपीठावरती येऊन थांबायचे कृष्णा मात्रे, कारण या मॅच नंतर लगेचच त्यांच्यामध्ये तुम्हाला हा सामना पाहायला मिळेल. आणि आता या सामन्यामध्ये एखादा मिरॅकल, एखादा चमत्कारच जो संघ फलंदाजी करतोय त्या संघाला जिंकून देऊ शकतो. एखादा चमत्कार इथे होईल का ते मात्र इथे मैदानावरती नक्कीच पाहायचं. एखादा मिरॅकल इथे होईल का हे मात्र आता पाहावं लागेल, कारण मोमेंटम जे आहे ते मात्र खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये आणि संपूर्णपणे वडवली बीच्या बाजूने पाहायला मिळते. थोडासा वेळ जास्त घेताय तुम्ही, विनंती आहे. वेळेचं खूप महत्त्व आहे. वडवली बी टीम वेळेचं देखील आपण थोडंसं कॉर्डिनेट करा मित्रांनो. आपण सहकार्याची अपेक्षा तुमच्याकडून नक्कीच आहे. यावेळेस मात्र अतिशय चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला केलाय हवाई फायर आणि चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषच्या बाहेर. येतोय षटकार 6 धावा. होऊ शकता धावा. प्रत्येक चेंडू याच ईर्षेनं जसा हा पाठवावा लागेल प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. निश्चित आता मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे. हे मात्र सांगण्यासाठी कुठलाही भविष्यकार आवश्यक नाही आहे. सिंपल समीकरण कॅल्क्युलेशन आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस मात्र यष्ट्यांचा वेध घेतला गेलाय. मे बी फलंदाज हिट विकेट झालाय. प्ले डाऊन झालेले आहेत. बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर आपण बघू शकाल तर इथे फलंदाज सरळ चेंडू यष्टांवरती आदळला. प्ले डाऊन झालेले आहेत. आणखी एक गडी या ठिकाणी बाद होतोय. 4था धक्का साईश खारबावला बसलाय. फलंदाज येत आहेत, षटकार चौकार जरूर येतात त्यांच्या बॅटमधून, परंतु जास्त काळ टिकत नाहीयेत. जसा पहिला डाव जिथे पार्टनरशिप होत गेली, पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली, दुसऱ्या विकेटसाठी आपण पार्टनरशिप बघितली, तर तिसऱ्या विकेटसाठी देखील आपल्याला पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि त्या पार्टनरशिपच्या जोरावरती 80 धावा उभारण्यामध्ये यश मिळवलं ते चेंज गेम वडवली बीने. त्यांना उत्तर देत असताना इथे पार्टनरशिप पाहायला मिळाले नाही. फलंदाज बॅटिंग करतात, धावा उभारतात, मोठे फटके येतात, परंतु पार्टनरशिप नाही, तग टोकून बॅटिंग करत नाहीयेत आणि त्याचंच कारण धावा कुठेतरी आपल्याला आता कमकुवत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. साईश कारभाव धावसंख्या 31, गडी बाद 4, 21 रन, चेंडू शिल्लक 10 मध्ये बनवायचे आहेत 50. ओ टर्न करण्यात आला पुन्हा एकदा फ्रंट फूट वरती येत असताना स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार.
9 बॉल आणि 44 धावांची अजून देखील आवश्यकता. प्रत्येक फलंदाज मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो, त्यामध्ये यश देखील मिळालंय. परंतु सरांनी ज्याप्रमाणे उल्लेख केला, भागीदारीची आवश्यकता आहे आणि ती मात्र इथे बनवली जाते का हे पाहणं गरजेचं आहे. अतिशय चांगला चेंडू पहा, लेंथ आपली खेचली गोलंदाजाने आणि कौतुक करावं लागेल गोलंदाज यासाठी, कारण बॅट्समनला त्याने रीड केलंय, कारण नक्कीच स्टेप आउट होण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला गेलाय आणि तदनंतर मात्र अतिशय चांगला चेंडू पहा, लेंथ आपली खेचली आहे आणि खांद्याचा अतिरिक्त वापर देखील केलाय गोलंदाजाने. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला, कौतुक करावं लागेल. खरा गोलंदाज तोच असतो जो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करतो. इथे षटकर आल्याबरोबर चांगल्या रणनीतीने गोलंदाजी, प्रीडिटरमाइन शॉट, स्विच हिटचा हा देखणा फटका, डीप कव्हरला वेधून चेंडू सीमा पार, षटकार. ग्रेट अँटिसिपेशन फ्रॉम दी बॅट्समन काय असतं याचा मात्र उत्तम प्रत्यय मैदानावर तुम्हाला पाहायला मिळाला. अतिशय चांगला फटका, 7 चेंडू 38 धावांची आवश्यकता आणि फटका जर पाहायला जर किती दर्जेदार होता सर, पाहताना नक्कीच डोळे भारावून गेले, कारण अतिशय चांगला फटका. स्विच हिट त्याने निश्चित केला, परंतु फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूवरती नक्कीच सर स्विच हिट तुम्हाला पाहायला मिळाला आहे. अप्रतिम फटका आणि हा चेंडू मात्र निर्णायक आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का ते मात्र पाहावं लागेल. खूप महत्वपूर्ण चेंडू होता, ज्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही. षटक संपन्न, 4 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 43. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, 6 मध्ये बनवायच्या 38. आमचे समालोचक मित्र राहुलजी चव्हाण, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया करून आपण लगेचच व्यासपीठाशी संपर्क साधायचा. मॅनेजमेंट कमिटीद्वारे ही सूचना आम्ही आपल्यासाठी करत आहोत. राहुलजी चव्हाण, आमचा आवाज पोहोचत असेल कृपया करून लवकरात लवकर या. आपण 6 चेंडूंमध्ये बनवायचं आहे 37. 1 धाव आली शेवटच्या चेंडूवरती लेग बायची. सो 37 गरज आहे 6 चेंडूंमध्ये. तर सामन्याला जास्त विलंब लावायचा नाही ही विनंती आहे. दुसरं षटक मी सांगितलं 8 धावांचं, ते षटक सर निर्णायक होतं या सामन्याचं. अजून देखील मोमेंटम जे आहे ते वडवली बीचच्या बाजूने, परंतु क्रिकेटच्या या खेळामध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं नक्कीच मूर्खपणाचं ठरू शकतं. क्रिकेटमध्ये कधीही कोणी मोठा नसतो, कधीही कोणी छोटा नसतो. ज्याचा दिवस असतो ना तो मात्र क्रिकेटच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करत असतो. आणि मी नेहमी सांगत असतो क्रिकेट हा वर्तमानाचा खेळ आहे, प्रेझेंटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही भूतकाळात काय केलं हे महत्त्वाचं नाही, तुम्ही भविष्यात काय करणार हे देखील महत्त्वाचं नाही आहे. प्रेझेन्स हे खूप महत्त्वाचं आहे आणि नक्कीच प्रेझेन्समध्ये तुम्हाला नक्कीच राहावं लागतं. वर्तमानामध्ये तुम्ही काय करणार हे खूप महत्त्वाचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसला भिरकावून दिलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये, चेंडूला केलंय हवाई फायर आणि चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा मात्र एक देखना ह्यूज हँडसम षटकार, 6 धावा. आणि 31 समीकरण आहे. पराग यांच्या बॅटमधून हा रागानेच मारलेला फटका होता, 6 धावा. लेट पण थेट सुरुवात तर निश्चितपणे केली आहे त्याने. 5 चेंडूंचा सामना केला आणि त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत त्या 18. 3 षटकार. ओ, बॅटचा फ्लो सर्व काही सांगून जातोय आणि चेंडू मात्र मिस झाल्यानंतर त्यांना रीड झाला. कशा पद्धतीने वळण घेतलं चेंडूने ते त्यांनी स्वतःहून सांगितलं नॉन स्ट्रायकिंग यांच्या फलंदाजाला. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. आणि निश्चित जे चेंडू आतापर्यंत फुलटॉस भेटले त्यांना मात्र नक्कीच सीमारेषेबाहेर पाठवलंय आणि तदनंतर मात्र कमबॅक गोलंदाजाने केला. त्याला 1 चेंडू टाकायचा होता. फुलटॉस यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट चेंडू येईल. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय, चेंडूला अडवला गेलाय. फेकी पहा किती अप्रतिम डीप मधून, कौतुक करावं लागेल. कमलेश पाटील चेंडूवरती गेले होते.
एकेरी धाव इथे मिळेल. आणि आता मात्र या सामन्यामध्ये जर नो आणि वाईड जर नाही पडले तर निश्चित वडिवली बी संघ या सामन्यामध्ये विजयी होईल. परंतु अतिशय चांगली झुंज तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने देखील फलंदाजी करणारी जी साईड आहे त्यांच्याकडून देखील अतिशय चांगली झुंज या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली आहे. जरी 80 झाल्या असल्या पहिल्या डावामध्ये ते उभारण्याची ताकद साईश खारबामध्ये निश्चितपणे होती. बॅटिंग ऑर्डर भरपूर त्यांची देखील खोलवर आहे, परंतु जी स्टार्ट त्यांना हवी होती ती मिळाली नाही. पावबल्यामध्ये जास्त धावा आल्या नाही आणि त्याचंच कारण या धावा बनवत असताना कुठेतरी त्यांचा डाव कोलमडला. लॉंग स्टॉपला चेंडू चालला, अखेर गेला तो साईड स्क्रीनवरती. लॉंग स्टॉपला 4 धावा. निश्चित हा चौकार जरूर आलाय. येणाऱ्या ज्या मॅचेस आहेत त्यासाठी देखील एक नक्कीच संदेश आहे काय या खेळपट्टीवरती आता चेंडू लो देखील राहतील येणाऱ्या काळामध्ये. कारण चौथ्या दिवसाची विकेट तुम्ही पाहताय सातत्याने आणि नाईट क्रिकेट थोडंसं वेगळ्या पद्धतीचे क्रिकेट आहे. काही चेंडू जर पाहिलं तर अतिशय चांगले बाउन्स तुम्हाला पाहायला मिळतात, परंतु काही चेंडूंवरती तुम्हाला बाउन्स लो देखील पाहायला मिळतं. यावेळेस मात्र फुल टॉस होता आणि भिरकावून दिलाय. चेंडू मात्र खूप दूरवरती जातोय. हा देखील येतोय ह्यूज हँडसम षटकार 6 धावा. शेवट गोड केला. थँक्यू डीजे. साईश खारबाव आपल्या मनापासून आम्ही कौतुक करू. आपण दिलेल्या वेळेवरती या ठिकाणी उपस्थित राहिले. वाईल्ड कार्ड एंट्री तुम्ही घेतली, परंतु